नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता जुन्या साड्या कुणाकडे नसतात, सर्वांकडेच असतात. पण तुम्ही जर या जुन्या साडीला स्टॅपलरची पिन कधी मारून बघितली आहे का? नसेल बघितली तर या व्हिडिओमध्ये नक्की बघा, कारण आपण एका स्टॅपलरच्या पिनपासून या जुन्या साडीचा अतिशय छान असा उपयोग या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर असे जो तुमच्याकडे जुने बेडशीट जर पडलेले असतील किंवा जुने ब्लँकेट जर असतील तर ते टाकून देण्याऐवजी हा देखील व्हिडिओ तुम्ही नक्की या ठिकाणी बघू शकतात, कारण आपण याच जुन्या कपड्यांपासून अतिशय छान आणि सुंदर आपलं घर ऑर्गनाइज कसं करायचं ते आज या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. बघू शकतात या ठिकाणी मी ब्लँकेटला जवळपास 4 पदरी या ठिकाणी फोल्ड करून घेतलेला आहे. तुम्ही याला फोल्ड करू शकतात किंवा कट जरी केलं तरीही चालेल. तुमच्याकडे जुने जर बेडशीट जर असेल तर तुम्ही याचा नक्की ट्राय करू शकतात. बघू शकतात अशा प्रकारे मी या ठिकाणी पिलो घेतलेली आहे आणि पिलोला अशा प्रकारे आपल्याला या ब्लँकेटला अशा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे. चारही बाजू आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून झाल्यानंतर आता जो उरलेला समोरील भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला दोघंही साईडला फक्त या ठिकाणी स्टॅपलरच्या पिन मारायच्या आहे. दोघंही साईडला फक्त एक एक, म्हणजे आपण इकडून एक आणि या साईडला एक, फक्त अशा 2च पिन आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहे. जास्त पिन मारायची देखील गरज नाही. आणि बघू शकतात या ठिकाणी अतिशय सुंदर आणि छान असं आपलं या ठिकाणी पिलो कवर तयार झालेले आहे. तुम्ही याला कट करून देखील या ठिकाणी पिलो कवर तयार करू शकतात. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही याला व्यवस्थित असं डेकोरेट करू शकतात. अजून देखील मी एक पिलो या ठिकाणी तयार करून दाखवले आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर आपल्याकडे जर जुन्या साड्या असेल तर त्या जुन्या साडीचा आपण कसा फायदा आणि कसा उपयोग या ठिकाणी करू शकतो ते आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघू शकतात सेम बेडशीट प्रमाणेच मी या ठिकाणी साडीला देखील फोल्ड करून घेतलेला आहे. तुम्ही कट देखील केलं तरीही चालेल, परंतु आपलं जे पिलो आहे अगदी छान आणि मऊ असं तयार व्हावं यासाठी मी साडीला असं फोल्ड करून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही साडीचा पुन्हा देखील या ठिकाणी वापर करू शकता. त्यामुळे साडीला अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यावर ठेवलेले आहे पिलो आणि व्यवस्थित आपल्या सर्व ज्या बाजू आहे त्या अशा प्रकारे दुमडून घ्यायच्या आहे. हाताच्या मदतीने आपल्याला हे सर्व सेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण ज्या प्रकारे बेडशीटला दोघंही साईडला एक एक पिन या ठिकाणी मारली, सेम त्याच पद्धतीने आपल्याला फक्त एक स्टॅपलर घ्यायचा आहे आणि स्टॅपलरच्या मदतीने याला फक्त दोन्ही साईडने 2 पिना या ठिकाणी मारायच्या आहे. ह्या टोचणार देखील नाही, निघणार देखील नाही. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका. आणि बघू शकतात ज्या साड्या आपण काय होतं की थोडा जरी डाग पडला किंवा खराब झाल्या, एखाद्या ठिकाणी साडी फाटते परंतु पूर्ण साडी वेस्ट जाते, आपण ती घालत नाही. तर अशा वेळेस तुम्ही जर अशा नवीन जर तुमच्याकडे काही खराब झालेल्या जर साड्या असतील तर त्याचा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघू शकतात आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. अतिशय छान आणि सुंदर अशी पिलो कवर या ठिकाणी तयार झालेली आहे. कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही हे जुन्या साडीपासून पिलो कवर या ठिकाणी तयार केलेले आहे. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज असे भरपूर तुमच्यासाठी युजफुल व्हिडिओ घेऊन येत असे. त्यानंतरचा आपला दुसरा यूज या ठिकाणी होणार आहे तो म्हणजे अशा प्रकारे ब्लँकेटसाठी. आता हिवाळा तर संपलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण असे ब्लँकेट जे आहे ते घरामध्येच कुठे ठेवून देतो, परंतु भरपूर असे ब्लँकेट असल्यामुळे ठेवायचे कुठे किंवा ते धुळीने वगैरे खराब देखील होतात आणि पुन्हा धुवायला भरपूर असे कष्ट आपल्याला घ्यावे लागतात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही या ब्लँकेटचा यूज केला तर बघू शकता तसे छान आणि छोटेवाले सॉफ्टवाले जे ब्लँकेट असतात त्याला अशा प्रकारे आपल्याला चुंबाळ याची तयार करून घ्यायची आहे. गोल अशा प्रकारे मी ज्या पद्धतीने केला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे कुठलाही दुपट्टा, तुमच्याकडे कुठली ओढणी जर असेल डिझाईनची छान ती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. आणि यानंतर आपल्याला हे जे गोल राऊंड आपण तयार केला त्याला अशा प्रकारे ओढणीवर ठेवायचं आहे. ओढणीला मी या ठिकाणी थोडंसं एक साईडने फोल्ड करून घेतला आहे आणि आता हा मधला जो सेंटर आहे तो वरती खेचून घेतल्यानंतर आपल्याला साईडचे जेवढा पण ओढणीचा भाग आहे तो अशा पद्धतीने एकाच ठिकाणी फोल्ड करून वरच्या साईडने रबराने पॅक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जो रबर लावलेला भाग आहे तो अशा पद्धतीने खालच्या साईडने अशा पद्धतीने खाली लोटून खेचून घ्यायचा आहे. आणि बघू शकतात अतिशय छान आणि सुंदर आपली एका ब्लँकेटपासून पिलो कुशन आपण याला बोलू शकतो, अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचे हे तयार झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा. बघू शकतात किती सुंदर दिसत आहे आणि हे की आपण जुन्या वस्तूंपासून जुन्या कपड्यांपासूनच या ठिकाणी तयार केलेलं आहे. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे
पोहोचला ते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर जुने ब्लँकेट असेल किंवा जुने असे पिलो जर तुमच्याकडे पिलो कवर नसेल तर अशा पद्धतीचा तुम्ही नक्की ट्राय करून